नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. मदिनाची लोकसत्ताक खिलाफत. मुसलमानांचा धर्म एक आहे, तरी सर्वांची जात किंवा कुळी एक नाही. म्हणून महम्मदाच्या मृत्यूनंतर मुसलमानांचा फैलाव कसा कसा होत गेला हे समजणे जरुरी आहे. अल्पकाळातच त्यांनी आपला धर्म व राज्य पूर्वेस सिंधू नदीपासून पश्चिमेस अटलांटिक महासागरापर्यंत वाढवले आणि नाना जातींचे लोक आपल्या धर्मात आणले. मुसलमानांच्या या पराक्रमांनी जगाच्या इतिहासाचा ओघ संपूर्णपणे बदलून गेला. त्यांचा हिंदुस्थानाच्या इतिहासाशी जरी फारसा संबंध नाही, तरी जगाच्या संस्कृतीत मुसलमानांनी भर घातली की तिचं नुकसान केलं या मुद्द्याचा विचार केल्याशिवाय हिंदुस्थानातील मुसलमानांच्या इतिहासाचे रहस्य आपणास चांगलेसे कळणार नाही. प्रस्तुत प्रसंगीही मुसलमानांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष विशेष वेधले असल्यामुळे महम्मद पैगंबराच्या पश्चात मुसलमानांचा जोर कसा वाढत गेला या प्रश्नाचा सूक्ष्म विचार करणे आवश्यक आहे. हा विचार करताना मुसलमानांचे मोठमोठे राजवंश कोणते झाले आणि मध्य आशियातील रानटी व धनगरी पेशाचे लोक मुसलमानांच्या संघात सामील होऊन कसे पराक्रमी बनले हेही पाहावे लागेल. खालील मुख्य कालखंड हे प्रकरण समजण्यास उपयोगी पडेल. महम्मद पैगंबर इसवी सन 570 ते 632. अरब रिपब्लिक लोकसत्ताक राज्य सन 632 ते 661. मदिना उमय्यद वंश सन 661 ते 700-750. अब्बासी वंश सन 750 ते 1258. स्पेनचा उमय्यद वंश 756 ते 1031. फातिमाईद वंश 909 ते 1171. इजिप्तचा अब्बासी वंश 1242 ते 1479. इजिप्तचा अब्बासी वंश 1242 ते 1479. याशिवाय ठिकठिकाणी अवांतर वंश झाले, त्यांचा उल्लेख पुढे येईल. महम्मदाने ठरविल्याप्रमाणे मदिना येथे खालील 4 खलिफा एकामागून एक लोकांनी निवडले. खलिफा अबू बकर, खलीफ उमर, खलीफ उस्मान, खलीफ अली. या 4 खलिफांच्या कारकिर्दीस अरबांचे लोकसत्ताक राज्य म्हणतात. त्यांच्या वेळेस मुसलमानी धर्माचा प्रसार फार जोरीने झाला. दुसऱ्या कोणत्याही धर्माचा प्रसार इतका जलद झाला नाही. महम्मदासारख्या आवेशी उपदेशक प्राप्त झाल्याबरोबर अरब लोकांचा अडाणीपणा व आळस नाहीसा होऊन त्यांमध्ये ऐक्य व उत्साह उत्पन्न झालं. म्हणूनच महम्मदाची गणना थोर पुरुषात होत आहे. अरबांच्या फौजा प्रथम सीरिया देशावर महापुराप्रमाणे लोटत गेल्या. मातब्बर शहरे त्यांनी लुटून फस्त केली व असंख्य लोकांस गुलाम करून नेले. त्यास पुढे सीरियातील वसाहती रोमन फौजांचा काही इलाज चालला नाही. पर्शियन लोकांचीही धुळदाण उडाली. अरब लोकांस हे सुधारलेले परकी लोक रानटी समजत व महम्मदास तुच्छ लेखीत. पण याच रानटी लोकांनी अखेरीस सुधारलेल्या राष्ट्रांचा पाडाव केला. अबू बकर, उमर, उस्मान व अली हे 4 महम्मदाचे सरदार होते. हे 4 आणि महम्मद पैगंबर मिळून मुसलमानांचे पंचायतन झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. पहिले दोघं महम्मदाचे सासरे व दुसरे दोघे जावई. महम्मद मरण पावल्यावर त्याच्या शिष्यांनी मदिना येथे एक सभा भरविली व सर्वानुमते सर्वात वृद्ध अबू बकर यास खलिफा नेमिले. अबू बकर हा दिलदार पुरुष होता. त्याचा शूर सरदार खालेद याने यावेळचे धनवान शहर दमास्कस हे काबीज केले. अबू बकर पुष्कळ वृद्ध होता व त्याचा कारभारही लवकर आटोपला. आपल्या पश्चात उमरास खिलाफत द्यावी असे अबू बकरने मरणसमयी ठरविले होते. उमरही फार चतुर होता. त्याने सन 634 सीरिया देश जिंकून जेरुसलेम शहर काबीज केले. या शहरी येशू ख्रिस्ताचा अस्सल क्रूस होता. तो जेरुसलेमचा पाडाव झाल्यावर रोमन बादशाह हिराकिल्लस याने मोठ्या दुःखाने कॉन्स्टॅन्टिनोपल येथे नेऊन ठेविला. याप्रमाणे ख्रिस्ताची पवित्र भूमी मुसलमानांच्या हातात पडल्यामुळे या 2 धर्माच्या लोकात पुढे पुष्कळ तंटे माजून तुंबळ रणकंदने झाली. अखेरीस जेरुसलेमची मालकी मुसलमानांकडेच राहिली.
उमरचे कारकीर्द इजिप्त देश मुसलमानांनी काबीज केले. सिरिया काबीज करणारा अमरू हास व उमरने इजिप्त देश जिंकण्यास पाठविले. तो देश पूर्व रोमन बादशाहीत मोडत होता, पण तेचे लोक रोमन अंमलास त्रासून गेले होते. अमरूने त्यास गोड गोड वचने दिली, त्याबरोबर ते अरबांच्या बाजूस आले. इजिप्तची राजधानी अलकायझा येथे रोमन व अरब फौजांचा 1 वर्ष संग्राम चालला. पुढे रोमन फौजा शहर सोडून चालत्या झाल्या. ही बातमी अमरूने खलिफास कळविताना लिहिले की येथे एक भव्य व पुरातन पुस्तक संग्रह आहे, त्याचे काय करावे. उमरने उत्तर पाठविले, जर ते ग्रंथ कुराणशी मिळते असतील तर त्यांची जरुरीच नाही, आणि जर ते कुराणाच्या विरुद्ध असतील तर ते कायमचे ठेवणे इष्ट नाही. सबब तो ग्रंथसंग्रह जाळून टाकावा. असे उत्तर आल्यावर अमरूने ती पुस्तके आंघोळीची पाणी तापवण्यासाठी जाळून टाकली. असे सांगतात की अलेक्झांड्रियाचे 400 स्नानगृहामध्ये 6 महिनेपर्यंत या पुस्तकांवर पाणी तापत होते. इसवी सन 640. गिबनच्या मते ही गोष्ट खरी नाही. ती खरी असेल तर अरबांच्या योग्यतेचे निसंशय कमीपणा आणणारी आहे. इकडे अरब फौजा सिरिया देश जिंकीत असतानाच दुसरी एक मुसलमानी फौज इराणावर आली. इराणचे सत्ताधीश ऐशारामात दंग असून रोमन बादशाहाशी लढून अगदी खालवले होते. त्यांचा अल्पकाळातच मुसलमानांनी पाडाव केला. सन 632 ते 641 त्याप्रमाणे इराण व सिरिया हेही देश त्यांनी संपूर्णपणे आपल्या ताब्यात आणले. तेव्हा कॉकेससपर्यंतच त्यांची राज्यमर्यादा पोचली. इराणातून आणलेल्या एका गुलामाचा न्याय करीत असताना त्या गुलामाने उमरास भोसकून ठार मारले. आपल्या पश्चात खिलाफतीवर योग्य मनुष्याची नेमणूक करण्यासाठी उमरने एक सभा नेमून ठेवली होती. तिने उस्मान यास खलिफा नेमिले. उस्मानने मुसलमानांचे प्रचंड आरमार तयार केले. त्या योगाने त्यांची सत्ता सर्व भूमध्य समुद्रात पसरली. माल्टा, रोस, ग्रीस वगैरे देश मुसलमानांच्या ताब्यात गेले. आफ्रिकेचा उत्तर भाग जिंकण्याचे काम पुष्कळ वर्ष चालले. तेथील एकामागून एक प्रांत जिंकून अरबांनी आपल्या कब्जात आणला. सन 643 ते 689 त्यांनी पुरातन शहर कार्थेज जिंकून त्याचा विध्वंस केला. मुसलमानांनी या प्रदेशाचा पाडाव केल्यामुळे तेथील लोक पाश्चात्य सुधारणेस कायमचे मुकले. उस्मानाने कुराणाची एक शुद्ध प्रत तयार करून बाकीच्या सर्व जाळून टाकल्या. हीच प्रत हल्ली सर्वत्र चालू आहे. उस्मानाच्या वेळेस मुसलमानात द्वेष उत्पन्न झाले व त्यामुळे त्याचा खून झाला. नंतर खिलाफतीवर अलीची नेमणूक झाली. अली हा महमदाची मुलगी फातिमा बीबी हिचा नवरा. हसन व हुसेन हे तिचे मुले. ह्या मुलांच्या वंशजास सय्यद म्हणजेच पैगंबराच्या पोटचे असे नाव आहे. हे बहुतांशः हिरवे पागोटे बांधित असून सर्व मुसलमानात श्रेष्ठ गणले जाते. फतिमेच्या वंशात सय्यद आणि अलीच्या इतर बायकांपासून झालेल्या संततीस अलवी अशी नावे आहेत. अलीच्या कारकिर्दीत मुसलमानातील तंटे विकोपास गेले. आपापसातील वैराने खिलाफत क्षीण झाली. अलीचा खून होऊन त्याचे मुलगे इराणात पळून गेले. मुआविया नामक एक पाणीदार गृहस्थाने मदिना येथील खिलाफत बळकावून ती डमास्कस येथे नेली. तेथे जे खलिफा झाले त्यांच्या वंशात उमय्यद वंश म्हणतात. आजच्यासाठी धन्यवाद.